नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड, भिवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, आपले सरकार सेवा केंद्र चालक. तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलो आहोत बारामती. कृषी प्रदर्शनचं तिकीट आपल्याला मिळालं आहे. तर मित्रांनो, आपण जाऊया आता कृषी प्रदर्शनमध्ये. वाहन तुम्हाला दिसत आहे, हे विलुप्त होत चाललेले गावरान वाहन आहे. तर या सरांनी ते वाहन जपून ठेवण्याचं, साठवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे जे वाहन आहे ते आपण स्वतः घेऊन ते विकत पण देतात. ते आपण स्वतः घेऊन आपण तुमच्या घरी किंवा तुमच्या बागेमध्ये, बगीचेमध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये तुम्ही लावू शकता. तर आपण पुढील माहिती आपण यांच्याकडून ऐकूया. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मला थोडक्यात माझं कार्य सांगतो मी कशा पद्धतीने कार्य करतो. आपली बीज बँक आहे, तर आतापर्यंत तुम्ही पैशाची बँक बघितली असेल, रक्ताची बँक बघितली असेल, आता तुम्ही बीज बँक बघा. आणि गरज आहे काळाची. त्याच्यामध्ये पारंपरिक गावरान वाण जे भारतामध्ये होते पण आता विलुप्त होत चालले, ते देशीवान जपण्याचं कार्य आपण करतो. एका कुठल्या संस्थेचं किंवा कशाचं, कुठल्या एखाद्या माणसाचं काम नाही, सगळ्यांचंच काम आहे जनरली. का उद्याच्या पिढीसाठी जर काय द्यायचं असेल आपल्याला, तर देशीवान जपलं तर उद्याच्या पिढीसाठी भेटेल ते बघायला, तर ते दुर्मिळ होऊन जाईल. तर अशा पद्धतीने आपण इथं शेतकऱ्यांची लाईव्ह डेमो प्लॉट केले, कशा पद्धतीचे आधी वाहन होते पण आता विलुप्त झाले. अशा पद्धतीने आपण भोपळ्याचे जवळपास इथं 26 प्रकार इथे लावले. त्याच्यामध्ये आपण बघूया 7 कोटी भोपळा. असं प्रत्येक वाहनाचं, प्रत्येक गावरान बियाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे. प्रत्येक वाहनाचं असं दुर्मिळ काहीतरी झालेलं वाहन. तर 7 कोटी म्हणजे काय, तर 7 फुटापर्यंत वाढणारा हा दुधी आहे. अशा पद्धतीने आपण 7 फुटाचा दुधी पण इथं लागवड केली. त्याच्यानंतर डबल टॉप भोपळा, आता डबल टॉप भोपळा आहे. त्याच्यानंतर तुंबडी वाहन आहे. तुंबडी भोपळा, तुंबडी वाहन म्हणजे काय, त्याच्यापासून ते वाद्य निर्मिती होते. बिण्याचा भोपळा, त्याचा गेज जो आहे 56 इंचापर्यंत येतो, त्यामुळे त्याला त्यापासून वाद्य निर्मिती केली जाते. त्यानंतर आपण बघूया चक्की भोपळा, पांढरा भोपळा. आता ह्याच्या घाऱ्या बनवल्या जातात. चक्की भोपळा बघायलाही मिळत नाही. त्याच्यानंतर बघूया कमंडलू भोपळा. आता कमंडलूचा अर्थ काय, तर आधीचे साधू लोक कमंडलू बनवायचे, कमंडलू घेऊन हिंडत होते, त्याच्यामध्येच खात होते, त्याच्यामध्येच पेत होते. तर त्याचं पण काहीतरी शास्त्र आहे, त्याच्यामुळेच ते होतं. का, तर हे जो भोपळा आहे ना, अल्कलाईन वॉटर तयार करतो. तर ह्या भोपळ्यामध्ये तुम्ही पाणी ठेवलं, आधीचे पूर्वज आपल्याला काय म्हणायचे की तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्या. का, तर त्याचं काहीतरी शास्त्र होतं. ते शास्त्र हे आहे की रात्रभर आपण ह्याच्यामध्ये पाणी ठेवलं, 8 तास कमीत कमी राहिलं, साधं पाणी पण अल्कलाईन वॉटर होतं. आज तुम्ही प्युरिफाय बसवता, आरो बसवता, त्याच्यामध्ये लाखो करोड म्हणजे हजारांना खर्च होतो. तर हे जर आहे तर हे दुर्मिळ वाहन आपल्या पूर्वजांना ऑलरेडी देऊन गेले, पण आपल्याला माहीत नाही. हे खंत आहे त्याच्या. आणि हे कसं म्हणजे खाण्यायोग्य असतं. हे जे वाहन आहे ह्याच्यामध्ये भोपळ्याचे काही प्रकार असे खाऊ शकत नाही. काही जणांची वाद्य निर्मिती होते. आता हे अल्कलाईन वॉटर तयार करणार होतं, हे खाऊ शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये कडवटपणा आहे. कारण की ते वॉटर जर तयार अल्कलाईन वॉटर जी आहे आता सध्या आपण हजारो रुपये, लाखो रुपये देऊन विकत घेत आहे. तर आपण ही आपल्याकडे दुर्मिळ वस्तू ही आता विलुप्त होत चालली आहे. तर लोकांना आव्हान आहे ह्या चॅनलतर्फे की आपण ही वस्तू घेऊन, हे बियाणे घेऊन आपण ही जगू शकता. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी म्हणतील किंवा जे पण वर्ग बघतो तो म्हणाल की जर देशी वाहन आहे तर पारंपरिक वाहन मोठ्या प्रमाणात करू शकत नाही. बरोबर आहे. बियाणाची 2 कारणं आहेत. बियाणाची उपलब्धता नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे उत्पादनामध्ये फरक पडतो. जे आता हायब्रिड वाहन आपण वापरतोय मग उत्पादन कमी जास्त, त्याच्यामध्ये थोडं कमी असं पद्धतीने होतं. मी म्हणत नाही तुम्हाला 1 एकर करा, 2 एकर करा, तुम्ही काय करा, परत बाग तयार करा. माझं म्हणणं एवढंच आहे की आपण घरातले आई वडील, बहीण भाऊ बांधव जेवढे आहेत, 8-10 जणांची ॲटलीस्ट आपली फॅमिली, त्यांनी तरी विषमुक्त पद्धतीने केला. आता आज बघतो आपण घराघरागणित जे आहे ते कॅन्सरसारखे मोठे मोठे आजार होते, मोठे मोठे घरटे बनायला लागले. त्याचं कारण हेच आहे की आपला आहार हा बिघडलेला. आहार बिघडल्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. त्याच्यामुळे आपण परत बाग तयार करा अशा पद्धतीनं. हे मी डिझाईन अशा पद्धतीने केलं. याच्यामध्ये वर्षभर जेवढं आपण खातो, पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गी अशा पद्धतीने किट केलेलं आहे. तर तुम्ही लागवड करा, स्वतःचं विषमुक्त पद्धतीनं खावा. त्याच्यानंतर स्वतः बियाणं तयार करा. एकदा वाहन तुमच्याकडे एक आलं ना, तुमचं बियाणं तयार होतं. डबल माझ्याकडे नाही घ्यायची गरज. तुम्ही उलट 4 लोकांना द्या, त्याचा प्रचार करा, प्रसार करा. गरज आहे काळाची. त्याच्यामध्ये टोटल 8000 बिया आहेत. पालेभाज्या 250 ते 300 बिया आहेत. फळभाज्या 30 ते 40 बिया आहेत. वेलवर्गी 10 ते 15 बिया. जेणेकरून काय 10 लोकांची. पण आता हे आपण तुम्ही आता इथे लावलेलं आहे, त्याच्यात औषध फवारणी वगैरे काही काही करायची सुद्धा तेच मेन आहे. गावरान वाहन तर वापराच प्रत्येकाला, पण त्यात विषमुक्त पद्धतीने हे गरजेचं. नाहीतर काही लोक काय समजा कीड लागली वगैरे त्याच्यावर हे सहसा आहे किडीला बळी पडत नाही. कारण फळमाशी जरी टोचून गेली ना, आता हायब्रिड वाहन बघा, फळमाशी सापळा बसवते. का तर फळमाशी चावली तर ते मुडून जातं, तुटून जातं ते. पण हे असं असतं, या दोडक्याला फळमाशी जरी चावली तर वाकडा तिकडा पण ते वाहन येणार, कारण ते मातृ आहे. म्हणजे जे आहे ते पूर्वजांनी दिलेलं आहे, त्याला ऑलरेडी ताकद आहे. जरी बाय चान्स काय रोग आला, हे आलं तर आपण त्याच्यावर पण मार्गदर्शन करतो आणि सहसा रोग किडी बळीला पडत नाही. आता हे तुम्ही उत्पादन कुठे करता? हे उत्पादन माझं गाव पंढरपूर आहे, जिल्हा सोलापूर. त्याच्यामध्ये आपली बीज बँक आहे. त्याच्यामध्ये आपण शेती फार्म केलं आहे. गोकुळ शेती फार्म नावानं आपण गोकुळ फार्म म्हणून एक बीज बँक केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारची वाण आपण लावतो आणि वाढवतो, त्याच्यापासून बियाणं
बरोबर. तुम्ही चॅनलला आपला तुमचा मोबाईल नंबर आणि ॲड्रेस सांगा. म्हणजे माझा नंबर आहे 7820919805. जरी कोणाला कुठल्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता. घरपोचची पण सुविधा आहे. प्लस जर बाय चान्स तुमच्याकडलं तर कोणतं असं वेगळं वाहन असेल जे दुर्मिळ होत चाललेलं आहे ते तुम्ही मला द्या. आपल्या म्हणजे फार्ममध्ये लावूया, वाढूया. माझ्याकडलं काय तुम्हाला पाहिजे फ्रीमध्ये तुम्ही घेऊ शकता, काहीच अडचण नाही. अशा पद्धतीने मी प्रत्येकाला सांगतो. ही किट कितीपर्यंत मिळते? या किटची किंमत प्रति पॅकेट फक्त चहाच्या किमतीप्रमाणे 10 रुपयाला प्रति पॅकेटप्रमाणे 50 प्रकारचे आपण 500 रुपये फक्त घेतो. जेणेकरून तुम्ही आठवड्याचा भाजीपाला फक्त 2000-3000चा खर्च करा. वर्षभराचं 500 रुपयात करू शकतो. एवढं नियोजन आपण याच्यामध्ये केलं. तर मित्रांनो आपण पाहू शकता की अशा प्रकारे यांनी किट बनवलेली आहे. जर आपल्याला घ्यायची असेल तर आपण 500 रुपयामध्ये ही किट घेऊ शकता. याच्यामध्ये बरेच प्रकारचं फळवान जे आहे सगळ्या प्रकारचे बियाणे याच्यामध्ये जवळपास दिलेले आहेत. किती आहेत बियाणे? टोटल 50 प्रकार आहेत. 8000 रुपये आपण पाहिजे. आणि हा जो हे कार्ड आहे मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कार्ड आणि नंबर पण देईलच आणि यांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे. धन्यवाद. ही मल्टी कलर ही लाल मका अशा प्रकारची मका आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर नमस्कार शेतकरी बांधवांनो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी मका आहे ती पारंपरिक वाण. त्याच्यावर असं वाटेल की हे वाण जे आहे ते दुर्मिळ म्हणजे वेगळंच आहे. हे नाही दुर्मिळ झालेलं वाण आहे. आपल्या काळा आड गेलेलं वाण. त्याच्यामध्ये बाकी मका जे आता तुम्ही मार्केटमध्ये खाता त्याच्यामध्ये प्रोटीन, अँटीऑक्सिडंट, लोह आणि कॅल्शियम भरभरून आहे. जर ही मका तुम्ही लागवड केली, जी ह्याला मधुमका पण म्हटलं जातं, जर लागवड केली तर रानामध्ये तुमच्या आधी पोपट येऊन जाईल. एवढी ह्याची खासियत आहे. कारण त्याच्यामध्ये तेवढा गोडवा आहे, थोडं खास आहे. जर ह्याचं बियाणं पाहिजे असेल तर आपल्याला माझ्याकडे मिळेल. ऑनलाईन मागवू शकतो. माझा नंबर आहे 7820919805. तुम्ही म्हणता ही एक वेगळी मका, हे मल्टी कलर मका. इंद्रधनुष्याचे जेवढे कलर आहेत ना, काळे, लाल, निळा, पिवळा एवढ्या कलरच्या मका आहेत. आणि आता काळा आडा आपण मार्केटमध्ये बघतो फक्त पांढरे आणि पिवळे तेवढ्या प्रकारच्या मका. त्याचं काही ना काही तर वैशिष्ट्य आहे. हे तुम्ही जे विकताय हे कितीला एक पॅकेट आहे? एक प्रति पॅकेट 20 रुपये प्रमाण आपण. आता जर तुम्ही पाहिलं तर हे तुम्ही प्रति पॅकेट 20 प्रमाणे आपण घेऊ शकता. आम्ही हे घेतलेलं आहे इथं आपल्याला नंबर सांगितलेला आहे, पत्ता देखील सांगितलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आपल्याला मिळेल. तुम्ही तिथून घेऊ शकता. हा आजचा शेवटचा दिवस आहे. आजचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो त्या कृषी प्रदर्शनाचा. पण तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन आपली सुविधा आहे. ऑनलाईन पण सुविधा याची मिळणार आहे. ते लाल माठ तुम्ही पाहू शकता. इथे तुम्ही जर पाहिलं तर ही द्राक्षांचा घड तुम्हाला दिसतो. मित्रांनो इथं पाहूया आपण केळीचं उत्पादन आपण कशा प्रकारे करू शकता त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. जेन कंपनीची व्हरायटी आहे सर, G9 व्हरायटी आहे. आपण पाऊस 7x5ची लागवड आहे. प्लांट टू प्लांट 5 आहे, रो टू रो 7 आहे. 19 मे 2025 लागवड आहे. पूर्ण प्लॉट AIचा डोमो प्लॉट आहे. हा AIचा प्लॉट आहे, पुन्हा प्लॉट नॉन AIचा प्लॉट आहे. परत होऊ शकतो तुम्हाला आहे सर. AIमध्ये दाखवतो हे नॉन AI प्लॉट आहे आणि हा AI प्लॉट आहे. तर AI म्हणजे काय आपण ते सरांकडून जाणून घेऊया. तर AI म्हणजे AI आपल्याला पूर्णपणे नियोजन देते. कुठल्या प्रमाणात खर्च सोडायचे, कुठल्या प्रमाणात पाणी द्यायचं, कशा प्रमाणात मेंटेन करायचं. तर 4 सेन्सर असतात. वेदर कास्टिंग सेन्सर पाठीमागे बघू शकता ते वेदर कास्टिंग सेन्सर. हवेची दिशा, हवेचा वेग, तापमान, ह्युमिडिटी हे सगळं तुम्हाला वेदर कास्टिंग सेन्सर. दुसरा असतात आतमध्ये सेन्सर, लिप सेन्सर, आतमध्ये 2 सेन्सर. त्यामध्ये कुठल्या प्रमाणात रोग आला का, कुठल्या प्रमाणात व्हायरस आले का बागेत, कुठली फवारणी घ्यायची बागेत, आपण कसं करायची हे सगळं तुम्हाला लिप सेन्सर. लिप सेन्सर तुमच्या पाण्यावर समजतं, काळा समजतं. सॉईल सेन्सर, सॉईल सेन्सरनं मातीतले घटक, मातीत त्यानंतर मातीत pH मेंटेन करायचं, पाणी किती खोलवर मुरले हे सगळं तुम्हाला माहिती मिळू शकतं. हे सगळं तुम्हाला मोबाईलद्वारे माहिती होतं. सॅटेलाईट थ्रू कनेक्ट आहे. हे कशा प्रकारे AI आपण जर घ्यायचं म्हटलं तर कशा प्रकारे करायचं प्रोसेस आहे. तर प्रोसेस केल्यासाठी तर तुम्हाला माती
हे अंदाजे approximately किती रक्कम साधारण 30 ते 35 खर्च येतो सर यायला एक एकरी प्लॉटला 30 ते 35,000 खर्च येतो मित्रांनो लक्षात घ्या. तुम्ही जर पाहिलं तर याचा जे खोड आहे बघा किती मजबूत खोड तुम्हाला दिसेल आणि याचं उत्पादन जर तुम्ही पाहिलं उत्पादन साधारण आपला गडबड 40-45 किलोचा पूर्ण एकरी उत्पादन भेटतं आपल्याला 50-55 टनापर्यंत उत्पादन भेटतं. मित्रांनो इथं पाहू शकता इथे 40 ते 60 फूट 20 फूट अशा प्रकारचे वेगवेगळे ऊस तुम्हाला दिसतात. मित्रांनो आपण इथे एक उंची मोजण्यासाठी अशा प्रकारे इथे दिलेलं आहे. जर कोणाला 20 फुटापर्यंत उंची असेल तर मोजू शकता आपली. आमच्या सहकार्याची उंची 5.4 इंच आहे. रस प्यायला या थंडगार रस आहे. मित्रांनो इथे पाहू शकता ही फुलझाडांची पिकं लावलेली आहेत. अशा प्रकारे वेगवेगळी पिकं आहेत तुम्ही लावू शकता. अशा प्रकारे फुलझाडं आहेत.